मित्रांनो, ह्या नदीचे दर्शन जरी केले ना तर माणूस पापमुक्त होतो. मित्रांनो, तर मध्य प्रदेशमध्ये पोलीस ट्रकवाल्यांना थांबवतात. फायनली आंघोळ करतोय आता. इथे एक मोटर बिटली इथं चालू. लगा के रुकने का था, टेंट लगा के रुकने का था. मैं महाराष्ट्र से हूँ, यात्रा कर रहा हूँ. क्या बोल रहे हो? टेंट टेंट भैया टेंट एक मिनट, हाँ. मुंह निकाल के बात कीजिए, समझ में नहीं आ रहा है. टेंट बोल रहा है वो. टेंट टेंट नहीं लगेगा कभी, नहीं लगता, लगा नहीं देते. मित्रांनो, तर इथं नाही म्हणलेले तर अशा प्रकारे असतंय. तर नाही, काही ठिकाणी सगळं आपल्या म्हणण्यासारखं नाही होत. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. पण आता इथं हे चाललंय कॉम्प्रेसर, त्यामुळे आवाज येतोय का नाही काय माहिती. काल लई दैवार होतं, पाहू शकता असं सगळीकडं खाली पाणी पाणी झालंय. आतमध्ये पण पाणी जाईल. आता मी पॉवर बँक एक लावली, ती काढून आणतो आणि दुसरी लावतो चार्जिंगला. अशा प्रकारे नियोजन करायचे काय ते आपल्याला. ओके, चला मित्रांनो, तर पाहू शकताय दैवार. मित्रांनो, तर ॲक्सिडेंट झालेली गाडी घेऊन चाललंय भाऊ. गाडीची पाठीमागची चाका नसती वायबल होऊन चालल्या, पण पळवतोय प्लस पळवतोय. दमानी जाऊन द्यायची ॲक्सिडेंटची गाडी. 60ने पळवतोय, 60ने. ओके, चलो. थंडी वाजायला लागली यार, कार पाणी दिलं ती. मित्रांनो, तर सकाळ सकाळ आलोय नाश्ता करायला. आता इथं MP मध्ये पोहे खाऊया. पोहे लई दिवस झालं खाल्लंच नाही, तर पोहे खाऊया पहिले. कसे MPतले पोहे. गाडीला काय काही उठी लावायला पाहिजे. सर पोहे दे दो, एक पोहा दे दो, पोहा. बस नहीं 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 चना वाला नहीं नहीं मत डालो, कुछ दे दो वैसे ही. प्याज है क्या कटा हुआ? प्याज डालो. मित्रांनो, समोसे दोगे? द्यायची पद्धतच लई ही. आता मला खाऊशी वाटायचं नाही असं त्याने हातदा एक घातला. चल मित्रांनो, तर जबलपूरच्या जवळ पोचत आलोय आता. तर इथं सगळे पेरूचे झाड, पेरूचीच ही दिसतात. पण पेरू 100 रुपये किलो आहे. ओके, मला एकच पीस घ्यायचा आहे. पायाला लई घाण लागला आता किती माहिती नाही भाऊ. जी पायाच्या तिथं गुटकी असती ना, त्या गुटकीला लागलं बेंडी. तुला अंकुश नाही, ही बाहेर गाळ आहे इथं बी. चलो येता मैं कितने का आएगा एक. मित्रांनो, तर पेरू दिसतात इथं, पण असे मला पाहिजे तसे नाही बहुत विकलेले. नहीं नहीं, आधा किलो नहीं यार, मैं किधर लेके जाऊंगा, मैं तो घूमता रहता हूँ. नहीं तो रहना दो सर, ज़्यादा आपको भी बहुत मुश्किल हो रही है. ठीक है, थँक यू. जगह दे रहा हूँ ना. मित्रांनो, गावातच गाया शिरल्यात. कोण लक्ष द्यायला नाही, काहीच नाही. तुमच्या गाया सुनो गौर से दुनिया वालों, बुरी न जाना हम पे डालो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. मित्रांनो, तर जबलपूरमध्ये पोचलोय आता. हे जे दिसतंय सगळं आजूबाजूला, ते जबलपूरचे सिटी लांब आहे. इकडून आत जायचे असेल तेव्हा सिटी अशा प्रकारचे. हा एरिया सगळा जबलपूर 00 तिथं मगाशी बोर्ड दिसला मला.
पुलावर जाऊन थांबूया मला वाटते थोड्या वेळ. एखादा फेसबुकला वगैरे पोस्ट टाकूया. मित्रांनो तर इकडं सगळी शेती नाही वे, गहू शेती दिसते आता. गव्हाचं सीझन आहे दोन्ही साईडला पाहिलं रोडच्या. आणि सगळीकडं पाणी देण्याची पद्धत स्प्रिंकलर आहे. याला कुठं वाफा नाही, दड नाही, काय नाही. असं मोकार पेलं आहे त्या स्प्रिंकलर्स वाटतं दिसते. अशा प्रकारचं आहे. चलो जबलपूरच्या जवळ आलोय आपण आता. जबलपूर आतमध्ये हायवेला नाही आहे. मित्रांनो तर तिकडं बोर्ड दिसतोय, नगर पालिका निगम जबलपूर आपका स्वागत कर रहा है. मित्रांनो लय कटरा आला गाडी चालू चालू. गार पण लागते. जरा वेळ ऊन आला थांबा मला वाटतं. जरा हातपाय मोकळे करून घेऊ. अरे देवा कुठे आहेस तू? मित्रांनो तर आपल्याला नर्मदा नदी लागली आहे आता. इथं कुठला तरी घाट आहे बहुतेक. इथं लोक आंघोळ करतात नर्मदा नदीमध्ये. बोटिंग वगैरे पण होती. अशा प्रकारची इथं नदी आहे. दिसतंय का तुम्हाला? आता ह्यांनी लईच प्रोटेक्शन दिलं याला. माणसं इथनं वयनं उड्या हाणत असतील बहुतेक पोरं बिरं पोहायला. त्यामुळं लोखंडाचे बॅरिकेड वगैरे लावलेले आहेत. चला पुढं एखादा फोटो बिटो जमला गेला तर घेऊ आपण. जय नर्मदा मैया. ओके मित्रांनो तो वाटत नर्मदा नदी लागली तर नर्मदा नदीचे दर्शन करण्यासाठी थांबलो होतो. तर चला तुम्हाला नर्मदा नदीबद्दल सांगतो थोडं. तर नर्मदा नदी ही मित्रांनो आपले महादेव आहेत. महादेवांच्या गामातनं तयार झालेली नदी असं म्हणतात. मित्रांनो ह्या नदीचे दर्शन जरी केले ना तर माणूस पापमुक्त होतो. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी आत्ता आहे मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे. आणि जबलपूर पाशीच आपल्याला नर्मदा मैयाचे दर्शन झाले, नर्मदा नदीचे दर्शन झाले. मित्रांनो हे भारतातील ज्या पवित्र नद्या आहेत त्या सर्व पवित्र नद्यापैकी एक नदी ही आहे. आणि जसं लोक म्हणतात की गंगा नदीत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते, तसे नर्मदा नदीचे दर्शन जरी केले ना तरी माणसाचे पाप मुक्त होतात असं मानलं जातं मित्रांनो. आणि धार्मिक ग्रंथानुसार नर्मदा नदीचा उगम कसा झाला आहे तर नर्मदा नदीचा उगम जे आपले महादेव आहेत महादेवांच्या गामातनं उगम झालेला आहे अशा प्रकारे आहे. त्यामुळे त्यांना नाही शिवपुत्री म्हणून पण म्हणले जाते. मध्ये महादेवांची मुलगी म्हणून पण ओळखले जाते. आणि मित्रांनो भारतातली एकमेव अशी कुठलं जगातली एकमेव अशी नदी आहे तिला लोक परिक्रमा करतात. जवळपास 300 किलोमीटरची परिक्रमा आहे. आणि ही परिक्रमा नाही लाखो लोक दरवर्षी करत असतात. अशी ही नर्मदा नदी आहे मित्रांनो. तर दर्शन करून घ्या मित्रांनो. तुमचा भाऊ तुम्हाला नर्मदा नदीचे पण दर्शन मित्रांनो दर्शन करून घ्या. तुमचा भाऊ तुम्हाला नर्मदा नदीचे पण दर्शन दाखवत आहे. तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे. मी करत होतो पॅशन प्रो गाडीवर. तिकडं पाहताय का पॅशन प्रो गाडीवर बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत ती यात्रा पूर्ण झाली आणि मी घरी रिटर्न निघालोय. तर रिटर्न जाताना मला नर्मदा मैयाचे दर्शन झाले. तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नर्मदे हर नक्की लिहा, हर हर महादेव पण लिहा आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. पॅशन प्रो सारख्या गाडीवर 4 देश भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार तुमचा भाऊ फिरलाय. तुमच्या एका फॉलोमुळं खूप सपोर्ट मिळतो. आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. मित्रांनो ह्या नदीवर सगळेजण थांबतात असे आणि पाया वगैरे पडतात आणि पुढं जातात. जे लोकल लोक आहेत ना इथनं चालले तर इथं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाहीत अशा प्रकारचं आहे. तर आपण पण दर्शन घेऊया तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता नाही वेळ आपण नर्मदा नदीचे दर्शन घेतले नर्मदा मैयाचे. तर इथं पाहू शकता हा तिलवारा घाट आहेत. तर हे आपले सर आहेत हे MP पुलिस मधनं आणि आप भी MP पुलिस है? हाँ सब सभी MP पुलिस में नहीं फॉरेस्ट वाले हैं. फॉरेस्ट वाले है क्या? फॉरेस्ट वाले. तर ह्यांना भेटून खूप भारी वाले. इस तरफ से आ जाओ सर, आप काले दिख रहे अभी गोरा दिखेगा आपको. तर मित्रांनो या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर नको रुको नाही तर हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आत्ता मध्य प्रदेशमध्ये. ही पाहू शकता नर्मदा मैया. नर्मदा नदीचे दर्शनच करत होतो.
ही हे भाऊ आपले भेटले की हे सगळे पोलीस आहेत, काही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये, काही पुलिसमध्ये आहेत. तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. क्या बोलोगे सर? बहुत अच्छा लगा आपसे. हाँ, बोलो सर. बहुत अच्छा मिला सर आपसे मिलके बहुत अच्छा लगा. आप 100 दिनों से बाहर हैं, आपने नेपाल भूटान म्यांमार सारी चीज़ें जो टूर है आपने अपनी गाड़ी पे किया, पैशन प्रो, जैसा कि हम लोग जानते हैं. अभी हम खड़े हैं तिलवारा घाट पे, जो कि नर्मदा नदी के ऊपर स्थित है. देख ये नर्मदा नदी जो है कि हमारे शिव पुराणों के अनुसार ये भगवान शिव की पुत्री कहलाने वाली ये हमारे सबसे स्वच्छ नर्मदा नदी है. कृपया आप जरूर आएँ हमारे मध्य प्रदेश में और इसका आनंद उठाएं. धन्यवाद. ओके. तर मित्रांनो या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. ते जंगल आहे, ते जंगल लागलंय. चला जेवायला थांबू. जेवायच्या अगोदर मला आंघोळ काय नर्मदा नदीमध्ये, नर्मदा मैया. अरे चला मित्रांनो, तर जंगली एरिया लागला आहे आता. पाहू शकताय तुम्ही, जंगलाच्या मधलाच रोड आहे, हायवे. हो हो हो. आपण आता शिवनीच्या दिशेने चाललोय. आजचा मुक्काम आपण शिवनीपाशी करणार आहे. तर बघूया जाऊन तिथं. घाटाचा रोड चालू झाला आहे आता. जाताना इथं नाही, ट्रक पट्टी जाता गव्हाचा का तांदळाचा. ते तुम्ही पाहिलं असेल मागच्या ब्लॉकमध्ये. इथं वळण आहे एक खतरनाक, त्या वळणाला पट्टी झाला होता. तिथं सेम इथंच आपण व्हिडिओ काढला होता ट्रकचा. इथं हां बरोबर, इथं हे लावलं आहे सायरन. आपका जीवन अनमोल है, गाडी धीरे चलाइए. तिकडून डिवायड आहे, तिकडून इकडं आला होता. तुम्ही पाहिजेच असेल तिथं. चलो, थंडी लई वाजते रे मित्रांनो. तर मध्य प्रदेशमध्ये पोलीस ट्रकवाल्यांना थांबवतात. मध्य प्रदेश पोलीस. मित्रांनो, तर जेवाय थांबलं एका ठिकाणी. आता बघूया कसं आहे इथं. लई महाग असलं तर आपलं मागायचं. लई मोठं हॉटेल दिसतंय जरा, तेव्हा काय खायला बघूया. मित्रांनो, तर जेवण करतोय आता MP मध्ये. शेवभाजी आणि रोट्या. तर काय झालं, गलती झाली, त्यांनी शेवभाजी फुल दिली यार. तर मला हापच पाहिजे होते. आता ते कमी विचारायला काय व्हायला. बघूया, नाही सहली तर पॅक करून नेऊ, संध्याकाळी बी हेच खाऊ. असं काय ते काय 3 महीने. हाँ 3 महीने 3.5 महीने हो जाएंगे पोस्टे पोस्टे. किधर पीछे आहे का इधर से. मित्रांनो, तर आंघोळ करतो इथं आता. इथं तर ही पण फिल्टर पण चांगला दिसतंय. ओके, फायनली आंघोळ करतोय आता. इथं एक मोटर भेटली इथं चालू. त्यांनी बोट चालू करून दिली. किधर भाई. ठीक आहे मित्रांनो, तर आंघोळ करतोय. इथं पाईप आहे हे इथंच. मोटर वगैरे चालू केली आणि आंघोळ करतोय आता. दुपारचं उन्हाचं बघूया. आता गार पाणी असणार आहे, असं नाही आहे की गार पाणी नसणार आहे. गार पाणी मित्रांनो, ते एकदम फ्रेशमध्ये आंघोळ झाली, टकाटकमध्ये. तर आता चला जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. त्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकतो की मी पोचतोय घरी उद्या महाराष्ट्रात. अशा प्रकारचा व्हिडिओ एक टाकायचा आहे. तर चला टाकूया. मित्रांनो, तर आता मी एका ठिकाणी आंघोळ काय थांबलो होतो मध्य प्रदेशमध्ये. तर तवीश पेट्रोल पंप म्हणून आहे नॅशनल हायवे 30वर. तर 1 नंबर आंघोळ बिंघोळ झाली आणि लय मोठा पंप आहे. तुम्ही कधी आला तर पेट्रोल वगैरे टाकाय एकदम भारी पंप आहे. काय अडचण नाही. आपली गाडी इथं आहे. हे सर यांनी मोटर वगैरे बोयची चालू करून दिली होती, त्यामुळे आंघोळ व्यवस्थित झाली. तर आता निघतोय आपण. क्या लोकेशन बताओ आपके पंप की. संतोष जी. जाऊ द्या चला.
शिवनीच्या अलीकडे थोडं. तर फायनली निघतोय आता इथनं. आंघोळ वगैरे एकदम ओके सुविधा होती. तर चला आता. तर डिवायडर आहे का नाही. सुनो मेरे वीरो मेरी कहानी मैं सोफिया दा राजा नशेच मेरी राणी राणी राणी. बरं झालं एकदम ओके पंपावर थांबलो मी. नाही तर इथं अजून 2 पंप होते तिथं पण चांगली असेल व्यवस्था. या साईडला गार्डन बिर्डन चांगले म्हणलं एकदम क्लीन चकाचक टकाटक पंप होता. मित्रांनो तर बघा हे किती मोठे मोठे ट्रक आहेत. हे थांबे मला जाऊ दे. हे नाही वे ही बहुतेक ह्याचं एक पवन चक्कीचं पार्ट दिसतोय. बघा अशा प्रकारे ओढून नेला जातो. 2 लाख 1 किलोमीटर 2 लाखाच्या अलीकडे थांबू झाला. मित्रांनो काय भारी दिसतंय गावाचं शेत आणि सगळीकडं स्प्रिंकलर चालू आहेत. आज त्यांच्याकडं दिवसाची लाईट दिसते सगळीकडं. सगळ्यांच्या शेतात स्प्रिंकलर चालू आहेत. आता या कॅमेऱ्यात नाही दिसणार तुम्हाला. या कॅमेऱ्याला झूम नाही आहे. झूम डोळ्या इतकं झूम कशालाच नाही कुठल्या कॅमेऱ्याला. एक नंबर दिसतंय सगळीकडं असे स्प्रिंकलर बंग 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 घुमतात पाणी. हे जायचं मी दाखवायचं एखाद्याला असं इथलं तिकडं स्प्रिंकलर पाण्याच्या नाव. त्या साईडला आहेत का सरसो. तर आलोय आता राहायसाठी विचारायला. पाठीमागे एका पंप विचारलं मला. मी बाबा कॅमेरा चालू करायचं विचारतोय. अशा प्रकारे मागच्या वेळेस पण आपण त्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो तिकडच्या समोरच्या ज्यावेळेस आपण प्रयागराजला आलो होतो त्यावेळेस. आता इथं बघूया काय म्हणतात ते. भाई टेंट लगा के रुकने का था यार मेरे को. क्या? टेंट लगा के रुकने का था. टेंट लगा के रुकने का था. मैं महाराष्ट्र से हूँ यात्रा कर रहा हूँ. क्या बोल रहे हो? टेंट टेंट भैया टेंट 1 लगाने मिनट की व्यवस्था नहीं है। हाँ. मुंह निकाल के बात कीजिए, समझ में नहीं आ रहा है. टेंट बोल रहा है वो. टेंट, टेंट टेंट, नहीं लगेगा भैया. नहीं लगता. लगा नहीं देते हम भैया. पूछ लो अंदर जाके. और ओके. टेंट लगाना है, हाँ टेंट नहीं लगाने देंगे. पूछ ले रहे हैं. किधर है बैठे है क्या पूछ लो भाई. अंदर जाके. फोन लगा दे रहे ना. अरे अंदर काम नहीं. पूछ लो अंदर जाके. मित्रांनो बघूया काय म्हणतात आता इथं. तिथं नाही झालं तर समोरचे पेट्रोल पंप होईल असं वाटतंय मला. सर मैं पुणे महाराष्ट्र से हूँ. तो मैं यात्रा कर रहा था. अभी मैं वापस घर जा रहा हूँ. मेरे को टेंट लगा के रुकने का है. टेंट लगा के रुक सकते हैं क्या. नहीं यहाँ पर ओके थैंक यू. सामने वाले पंप पे पूछ लेता हूँ. चला मित्रांनो तर इथं नाही म्हणलेले तर अशा प्रकारे असतंय. तर नाही काही ठिकाणी सगळं आपल्या म्हणण्यासारखं नाही होत. काही ठिकाणी हा काही ठिकाणी नाही असतं. अशा प्रकारे आपण आता पुढच्या तिकडचे पेट्रोल पंप होतो. तर लोकांच्या माइंडसेटवर असते. काही काही जिओच्या पेट्रोल पंपावर पण मी केलंय टेंट लावून थांबलोय. तिथनंच घेऊ काय ते खायला संध्याकाळच्याला म्हणजे परत परत हालचाल नको अशा प्रकारचे आहे. मित्रांनो तर आले हळदीराम स्वीट्स आणि ह्याच्यात. तर संध्याकाळच्याला काय ते घेऊ आपण पलीकडच्या पेट्रोल पंपावर मुक्काम करू. लेने जैसा क्या है भाई. सेव मिक्सर सर ये के हाँ चालू है. ओ कितना वाला है भुजिया वाला. हाँ ये है 60 रुपए का. 57. 57 का क्या. इसमें छोटे नहीं है क्या. छोटे छोटे मतलब 3 से छोटा नहीं है. 20 वाले होते हैं नहीं, वो नहीं, वो में नहीं. 3 आ जाएंगे ना वो उसमें. नहीं है. 3 प्रकार के 3 ले लूंगा मैं. नहीं ऐसे छोटा है नहीं. ओके ओके
अब शर्मा क्यों रहे इतना? मित्रांनो तर मी आता MP मध्ये आहे. तर MP मध्ये आता एक टोल नाक्यापाशी एक पाहिलं मोठं असा ट्रक चाललाय. तर त्या ट्रकला चाकं किती इतकी मोजायची आता मला लई चाकं दिसली मला. ते बसतच नव्हतं आपल्या नॉर्मल ह्याच्यातनं, त्या सगळ्या कपड्यातल्या ह्याच्यातनं काढायला लागलं त्याला. आता मोजा एका ह्याला 4 आहेत. आता किती चाक आहे टायर आहेत मोजतो. एका ह्याला नाही 8 आहेत एका ह्याला. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. त्या ट्रॉलीला 14 गुणिले 8 किती झाले एवढे. आणि जे त्याला खेचत होतं ना त्याला किती होते 8 आणि 2 10 टायर त्या खेचणाऱ्याला होते. आणि त्या पाठीमागच्याला 14 गुणिले 8 किती झाले येत आहे का नाही लागा तुम्हाला? 108 झाले. हा 108 आणि हे 10 म्हणजे जवळपास त्या ह्याला 118 टायर होते त्या ट्रकला. कसला डेंजर ट्रक होता. चलो चलते अभी. तुम्ही असला ट्रक पाहिला होता का नव्हता ते कमेंट करून नक्की सांगा. चला आपण चाललोय आता शिवनी पैसे स्टॉप करायचा आपल्याला. हे भाऊ मित्रांनो तर इथं लई सिस्टमॅटिक आहे. इथं हल्दीराममध्ये पाहू शकता. इथं बारकी पिशवी सगळं दिले अशा प्रकारे आहे ते भाऊ. चलो बाई. अशा प्रकारचे स्टोर होतं. हॉटेलच होतं बेसिकली. तर आपल्याला पलीकडे जायचं आहे. पलीकडे बघूया जायसाठी कुठे बाई. तर इथलं हल्दीराममधनं घेतलंय फरसान आणि आता निघालोय पलीकडच्या पुढच्या पेट्रोल पंप. तर चला पाहूया तिथं जाऊया पेट्रोल पंप. त्याच्या तिथं मी जाताना बी थांबलो होतो. हे लय फुगीर होता. तुम्ही पाहिलं तर असं ज्याची त्याची इच्छा. आपल्याला काय करायचं फुगीर बिगीर म्हणून कोणाला. चलो तर त्या पेट्रोल पंपाच्या समोरच इकडे एक पेट्रोल पंप आहे. तर इथं आलोय आता. तर इथं विचारून पाहूया. इथं तर भेटेल असं मला अंदाज आहे. भेटलं नाही भेटणारच नाही मी इथं. पेट्रोल नहीं डालने का भाई. सर मेरे को टेंट लगा के रुकने का था. टेंट लगा के रुकने का था शाम को. सर से पूछ लूँ क्या? पैसा दे रहा हूँ देना. अरे नहीं लाऊं तेरा इसको भरोसा नहीं है मैं ऊपर कर. ओके मित्रांनो अशा प्रकारे आहे पेट्रोल पंप. तर इथंच लावूया टेंट. मित्रांनो तर इथं टेंट लावायला जागा दिली. तर आता इथंच लावतो. इथं सगळीकडं नाही वे पचापच थुकल्यात जरा. इथं कमी वाटतंय त्यामुळं. नाही तर सकाळी आपल्या गडी पण घालायची असती. लावायला तर लावायला आपण थुकलेल्यावर पण गडी घालताना नको वाटतंय असं होतं. तर बघू टाईम लॅप्समध्ये लावतो आता. ओके चलो कॅमेरा. मित्रांनो तर फायनली टेंट वगैरे लावून झाला आहे. तुम्ही पाहिलंच असेल टाईम लॅप्समध्ये. तर अशा प्रकारे टेंट लावला. इथं चे पॉवर बँक पण चार्जिंगला लावलेत आता. तर आता टेंटमध्ये जाऊया व्हिडिओ वगैरे टाकूया बघूया काय होतंय आज. ओके चलो. इथं मागच्या वेळेस पण लावला होता मी सेम या ठिकाणी ज्यावेळेस मी महाकुंभला आलो होतो त्यावेळेस. ओके त्यामुळे मग पंप लक्षात होता. मित्रांनो तर आता जेवण करतोय 10 वाजल्या. व्हिडिओ वगैरे एडिट केला, फोटो वगैरे टाकले. त्यातच वेळ गेला काही कधी कळलंच नाही. मग जेवायसाठी काय आपण दुपारी तर लई तास जेवलो होतो. ते चुकून त्याने फुलच भाजी दिली होती त्यामुळं पूर्ण संपवायला लागली होती. त्यामुळं मगाशी हल्दीराममधनं घेतलं होतं आपण फरसाणाचा पुडा. तर तोच पुडा खातोय आता.
चला बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.